महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात मुसळधार पावसामुळे जमीन खचण्याची घटना घडली। शेतजमिनी, घरं आणि अंतर्गत रस्त्यांना मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही घरांमध्येही भेगा पडल्याची माहिती समोर आली। सततच्या पावसामुळे जमिनीची पकड कमकुवत झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते। गावातील पाण्याची उंच टाकी देखील धोकादायक स्थितीत असून ती कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे खालच्या भागातील गावांना संभाव्य धोका निर्माण होऊ शकतोय। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झालेत। पाहणी आणि पंचनामा सुरू आहे। आवश्यक असल्यास नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली आहे। सोलापूर शहरातील 2 उड्डाण पूल आणि पाणी पुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत। उड्डाण पुलांसाठी आवश्यक असलेल्या रेल्वे, पोस्ट आणि राज्य शासनाच्या जागा पुढील 15 दिवसात ताब्यात घेऊन ऑगस्ट पूर्वी वर्क ऑर्डर देण्याचे आदेश देण्यात आलेत। तसंच शहरातील 1400 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेची निविदा 15 सप्टेंबर पर्यंत प्रसिद्ध करून 30 नोव्हेंबर पर्यंत वर्क ऑर्डर काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। या निर्णयामुळे सोलापूरच्या प्रलंबित विकास कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। यासोबतच विमानसेवा पूर्ववत करण्याचे, नाईट लँडिंग सुविधा सुधारण्याचे आणि बोरामणी विमानतळ प्रकल्पावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। शहरातील ई-बस आणि महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा संस्थापनाबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। बैठकीमध्ये जमिनीच्या संदर्भात असलेले सगळे इश्यू आज संपलेले आहेत जवळजवळ। त्यामध्ये शासनाची जमीन मोफत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या समोर प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेल्या आहेत। पोस्टाची जागा होती त्याही संदर्भात पोस्ट खात्याचे सगळे अधिकारी होते त्याही संदर्भात चर्चा झालेली आहे। रेल्वे खात्याच्या जागेसंदर्भातही चर्चा झाली आणि त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते विभागीय पातळीवर देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्यासोबत ज्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या त्या सगळ्या गोष्टी उड्डाण पुलाच्या संदर्भात जे निर्णय घेणं आवश्यक होतं ते सगळे निर्णय आता झालेले आहेत आणि उड्डाण पूल होण्यातला सगळे अडथळे आता संपलेले आहेत। सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या संदर्भात मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आज सगळे डिपार्टमेंट जे सेंट्रल गव्हर्नमेंट असतील, राज्याचे असतील, सगळ्यांना एकत्र घेऊन आज बैठकीत निर्णय घेण्याचा निर्णय झाला। येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात सगळ्या जागेला विनामूल्य देण्याच्या संदर्भातला मंत्रिमंडळ निर्णय घेईल असाही निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात म्हणजे येणाऱ्या 1-1.5-2 महिन्याच्या कालखंडामध्ये त्याची प्रत्यक्षात वर्क ऑर्डर आता देता येईल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। या निमित्तानं सोलापूर शहरवासियांना ही आनंदाची बातमी देताना मला मनापासून आनंद होतो, कारण सोलापूरचा उड्डाण पूल हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यासोबत सोलापूर शहरातल्या पाण्याचा जो विषय होता, गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहराला रोज पाणी देण्यासंदर्भातला विषय आहे। समांतर पाईपलाईन झाली, समांतर पाईपलाईन नंतर पाटणीच्या WTP प्लॅन्टचा जो विषय होता त्याही संदर्भात आता राज्याचे सगळे अडथळे संपलेले आहेत। राज्यातनं प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेला आहे, लवकरच त्यालाही मान्यता येईल आणि तोही विषय मार्गी लागेल। परंतु सगळ्यात महत्वाचा विषय जो सोलापूर शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे, दुहेरी पाईपलाईनचं पाणी आलं तरी सुद्धा शहरातल्या इंटरनल पाईपलाईनची व्यवस्था जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत शहराला रोज पाणी देणं शक्य नाही। याही संदर्भात माननीय कोटे साहेबांनी सातत्यानं फॉलोअप केलेला आहे, आमचे बाकीचे आमदार करतात। परंतु आज कोटे साहेबांनी मुख्यमंत्री मोदी यांच्याकडे या बैठकीचा आग्रह धरला होता आणि त्यातून आज तोही विषय आज जवळजवळ मार्गी लागलेला आहे। ज्या अडचणी होत्या, वर्ल्ड बँकेचा शेअर किती आहे, स्टेटनं किती द्यायचं आहे, महानगरपालिकेनं काय करायचं आहे, या संदर्भातल्या जे बहुतांश विषय होते ते आज मार्गी लागलेले आहेत। त्यामुळं नोव्हेंबर एंडपर्यंत याचं टेंडर प्रक्रिया कंप्लीट करण्याचा आणि वर्क ऑर्डर देण्याचा निर्णय या निमित्ताने या बैठकीमध्ये घेतलेला आहे। त्या अनुषंगानं संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। खास करून IT पार्कच्या जागेचा विषय होता, याही संदर्भात आज चर्चा झाली आणि IT पार्कची जागा जी प्रशासनानं सुचवलेली आहे, जलसंधारण खात्याची, जलसंपदा खात्याची जागा आहे, ती ही जागा जलसंपदा खात्यानं विनामूल्य
कलेक्टर ऑफिसला किंवा MIDCला हँडओव्हर करण्याचा निर्णय झाला आणि त्या 7 दिवसामध्ये ती जागा हँडओव्हर करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जलसंपदा खात्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे तोही प्रश्न आता मार्गी लागेल आणि जागेचा विषय मार्गी लागल्यानंतर IT पार्कच्या पुढच्या कामाला सुरुवात होईल. त्यानंतर नागपूर शहरातील शांतीनगर परिसरात कथित बळजबरीच्या धर्मांतराचं प्रकरण समोर आलंय. 45 वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या पतीवर लग्नानंतर सातत्यानं धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि नकार दिल्यानंतर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केलाय. या तक्रारीनंतर शांतीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 85 अंतर्गत आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास सुरू आहे. गेल्या तक्रारीनुसार त्यांच्यातील आरोपीशी जवळपास 17-18 वर्षापासूनचे संबंध होते. सुरुवातीला ते लिव्ह इनमध्ये पण राहत होते. त्यांनी लग्न पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या संबंधात त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा पण झालेला आहे. तिच्या तक्रारीनुसार की तेव्हा लग्न झाल्यानंतर 1-1.5 महिना सासरी राहिली. त्या दरम्यान तिला इतर धर्माच्या गोष्टी करणे, पूजा अर्चा करायला लावणे किंवा ती व्हेजिटेरियन असताना नॉनव्हेज तिनं खावं असं त्यांची इच्छा व्यक्त करणे असे प्रकार ते सुरू झाले असे तिने सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्या प्रकरणातून थोडे जे वादविवाद झाले त्यानंतर फिर्यादी तिथून राहण्याचं पसंत न करता दुसऱ्या ठिकाणी राहायला लागली जिथे तिथे स्वतःचं घर होतं. त्यानंतर यातला आरोपीसुद्धा तिथे त्यासोबत राहत होता. अजून जाणं येणं तिथे सुद्धा चालू होतं त्यांचं. याच कारणावरून जी तिला शारीरिक आणि मानसिक त्रास होत होता. सोबतच तिने फिर्यादीला त्या आरोपीला बरेचसे पैसे दिल्याचं सुद्धा सांगितलं. ज्यामध्ये 35 लाख 18 लाख असे पैसे दिले जे की इन्व्हेस्टमेंट म्हणून त्यांना दोघांच्या नावाने घर खरेदी करायचं होतं. फिर्यादीच्या मतानुसार की त्यांनी त्या पैशाचा वापर करून ते घर स्वतः एकट्याच्याच नावाने खरेदी केलेलं. त्यानंतर घटनेच्या दिवशी यातील फिर्यादी आरोपी जो आहे त्यांनी त्याला त्या प्रॉपर्टीवर लोन काढायचं आहे यासाठी त्यांनी कागदपत्र मागितले. त्याप्रमाणे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार त्याला कागदपत्रसुद्धा दिले आणि फिर्यादी आपलं जर पटत नसेल तर डिव्होर्स घेऊ याकरता त्याने असलेली वेगवेगळ्या चित्र मागण्या समोर ठेवल्या. यामुळे फिर्यादी त्रासली आणि तिला झालेला जो शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास आहे त्या संदर्भात तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यामध्ये आपण कलम 85, 75, कलम 351, 352, 352 त्याप्रमाणे गुन्हे नोंद केलेले आहेत भारतीय न्यायसंहिता अन्वये. त्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. यामध्ये यांचं रिलेशन तर दोघांच्या म्हणण्यानुसार पती पत्नीचं सुद्धा रिलेशन आहे आजच्या घडीला. त्यामध्ये जो आरोपी म्हणून तिने ज्या आरोपीला ज्या नवरा हारून शेख हे त्याचं नाव आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम प्रशासनानं वेगानं राबवली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुख्य रस्ते, नगर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा घाटाकडे जाणारे मार्ग आदी ठिकाणांवरील हातगाडे, टपऱ्या आणि अन्य अतिक्रमणं JCBच्या सहाय्यानं हटवण्यात आले. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते मोकळे होत वारकऱ्यांच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळालाय. नगर प्रदक्षिणा मार्गावरील पायऱ्या, पत्र्याचे शेड, छप्पर आणि इतर अतिक्रमणं हटवण्यात आलेत. डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार यांच्या नावानं जाहीर करण्यात आलेल्या 45 लाख रुपयांच्या निधीवरून राज्यात राजकीय वाद निर्माण झालाय. हा निधी तात्काळ रद्द करावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. सरकारवर तीव्र टीका करण्यात येते. विरोधकांनी सरकारवर जातीय सलोखा बिघडवण्याचा आरोप करत विविध महापुरुषांच्या सन्मानासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप केलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या निधीशी तुलना करत हा निर्णय अन्यायकारक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या पार्श्वभूमीवर सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होते. हा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चांगलाच तापलाय. विषारी विचार पेरण्यापलीकडे काही केलेलं नाहीये. लोकमान्य टिळकांच्या नंतर महात्मा गांधींकडे जेव्हा काँग्रेसचं नेतृत्व आलं आणि महात्मा गांधींनी पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव केला अस्पृश्यता निर्मूलनाचा आणि सर्व धर्मसमभावाचा, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन हे स्वातंत्र्य मिळवायचं असा जेव्हा नारा गांधीजींनी दिला तेव्हा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार अस्वस्थ झाले आणि त्यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची घोषणा केली, हिंदू धर्माचं संघटन केलं आणि मग त्याच्याविरुद्ध इतर धर्माचे सगळे लोक त्यांचे शत्रू ठरले. आणि त्या केशव बळीराम हेडगेवार असतील, त्याच्यानंतर त्यांचे जे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर असतील, यांनी या देशामध्ये विषारी विचार पेरण्यापलीकडे काही केले नाही. ब्रिटिशांना उलट मदत केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठलंही योगदान त्यांचं कधीही नव्हतं. अशा डॉक्टर हेडगेवारांना देवेंद्र फडणवीसांनी परवा 2 तारखेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटन विभागामार्फत एक GR काढला आणि युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार असं एक नाटक कोणीतरी लिहिलेलं आहे. त्या नाटकाला
45 लाख रुपयाची तजवीज केलेली आहे आणि पुढच्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये हे नाटक सादर केले जाणार आहे। एका नाटकाला 7.5 लाख रुपयाची तजवीज सरकारने केलेली आहे। सरकारचा पैसा म्हणजे हा जनतेचा पैसा आहे। डॉक्टर हेडगेवार युगप्रवर्तक कधीपासून झाले असा प्रश्न आमचा देवेंद्र फडणवीसांना काय आहे, कारण छत्रपती शिवाजीराजे हे युगप्रवर्तक समजले जातात। त्याच्यानंतर जर कोणी युगप्रवर्तक समजले जात असेल तर राष्ट्रपिता महात्मा गांधी समजले जातात। मग युगप्रवर्तक केशव बळीराम हेडगेवार कसे समजले जातात हा आमचा त्यांना सवाल आहे। परंतु RSSची नीती पूर्वीपासून तशीच राहिलेली आहे। एक गोष्ट खोटी 100 वेळा सांगितल्यानंतर कधीतरी ती सत्य वाटायला लागते। त्या पद्धतीनं केशव बळीराम हेडगेवार यांना युगप्रवर्तक म्हणायचं आणि पुढच्या पिढ्यांना ते युगप्रवर्तक वाटावेत यासाठी जबरदस्तीने शासनाच्या पैशाने हा नाटक करण्यासाठी त्यांनी 45 लाख रुपयाची तजवीज केली। मात्र लोक टीका करतील म्हणून घाईघाईने त्यांनी त्याच दिवशी छत्रपती संभाजीराजांच्या पुरंदर किल्ल्यावरील जन्मस्थळावर तिथे जो काय जयंतीचा कार्यक्रम होतो तिथे 10 लाख रुपयाची तजवीज करून ठेवली। त्याच दिवशी दुसरा GR काढून हे बॅलन्स करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु छत्रपती संभाजीराजांच्या पेक्षा केशव बळीराम हेडगेवार मोठे होते हे पुन्हा त्याच्यातून ती अधोरेखित करतायत। केशव बळीराम हेडगेवार कुठलेही युगप्रवर्तक नव्हते, ते महाराष्ट्र आणि या देशामध्ये विषारी विचार कालवण्यामधले संस्थापक होते। या देशातल्या फाळणीचे जे काही सूत्रधार लोक होते त्याच्यातले हे एक होते। आमची मागणी अशी आहे की ताबडतोब ते सरकारने ते रद्द करावं, कारण या राज्यामध्ये महात्मा फुलेंची मालिका, सावित्रीबाई फुलेंची मालिका आमचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे एका चॅनलवर चालवत होते मालिकेत, ती मालिका मात्र बंद केली सरकारने। महात्मा फुले यांना चालत नाहीत, स्वराज्यरक्षक संभाजीराजे यांना चालत नाहीत, शिवाजी महाराज चालत नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत, मात्र केशव बळीराम हेडगेवार यांच्यासाठी सरकारी पैशातनं 45 लाख रुपयाची तजवीज केली, ती ताबडतोब मागं घ्यावी। त्या नाटकालाही आम्ही विरोध करतो। युगप्रवर्तक केशव बळीराम हेडगेवार हे आम्हाला मान्य नाही। हे विषारी विचार पाडणाऱ्या लोकांना शासनाच्या तिजोरीतनं खर्च करू नयेत ही आमची मागणी आहे। चंद्रपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे। त्यानंतर सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आलाय। या निर्णयाविरोधात आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला। दुसऱ्या दिवशी महापौरांच्या भूमिकेविरोधात मनपा परिसरात सद्बुद्धी आणि भजन आंदोलन करण्यात आलं। त्याचवेळी आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक नगरसेवकही उपस्थित झाल्यानं दोन्ही गट आमने सामने आले आणि काही काळ तणाव निर्माण झाला। शाब्दिक चकमकीनंतर परिस्थिती धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली, मात्र मध्यस्थीमुळे तणाव निवळला। दरम्यान दोन्ही गटांच्या नगरसेवकांनी परस्पर विरोधी भूमिका मांडल्यात। सभा रद्द करण्याचा निर्णय नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आलाय, तर काही नगरसेवकांनी आंदोलनाची पद्धत योग्य नसल्याचं म्हटलंय। बाहेर राडा झाला याच्यामुळे झाला की आम सभा महापौरने रद्द केली। यामुळे आमच्या गटनेत्याने, आमचेच लोक आहे, आमचेच भाजपचे गटनेता आहे, त्या गटनेत्याने महापौरची येऊन भेट घ्यायला पाहिजे होती की आम्ही आमसभा कशामुळे रद्द केली हे त्यांनी येऊन विचारायला पाहिजे होतं। असं राडा न करता एकाच पक्षाचे लोक आहे, एकाच पक्षाचे लोक असताना त्यांनी कॅबिन मध्ये येऊन महापौरला विचारण्याचा त्यांना पुरा अधिकार आहे। मग त्यांनी येऊन विचारणा न करता असं भजन कीर्तन काळ्या साड्या घालून असं निषेध करणं हे बरोबर आहे का? हे आमदार साहेबांनी सांगितलं आहे का? मला नाही वाटत का हे आमदार साहेबांनी सांगितलं बा म्हणून, मला बिलकुलच नाही वाटत, कारण आमदार साहेब ही भाजपचेच आहे। मग यांना हे असं का समजत आहे, असे काऊन करत आहे? त्यांनी येऊन भेटायला पाहिजे होतं, बोलायला पाहिजे होतं महापौर सोबत। मग यांनी असं भजन कीर्तन करून हे सोंग ढोंग करून कुठं नाही का, म्हणजे हे यंग चांदा ब्रिगेडच्या ज्या बाया होत्या पहिलेच्या, कुठं हे बाळाचं हे प्रकरण लपवण्यासाठी तर हे असं नाही करत आहे। म्हणजे काय आहे या मागं कारण काय आहे? म्हणजे जे आतापर्यंत सुरळीत चालत होतं आणि हे कालच्या ना आजच्या प्रकरणामुळे हे म्हणजे यांनी भांडण करत आहे, तर कुठं हे प्रकरण दाबण्यासाठी तर नाहीये। मला नाही वाटत की आमदार साहेब ह्याच्यात आहे। मग यांना आमदार साहेबांना यांनी सांगायला पाहिजे की हे असं का होत आहे, आमदार साहेब कुठं गेले आहे? जर दोन्ही भाजप पक्षामध्ये नाही का, म्हणजे वेगळं काही नाही आहे, दोन्ही भाजप पक्ष आहे, तर मग आमदार साहेब कुठं गेले आहे? कुठं आमदार साहेबांच्या सूचना आहे का ह्या? तरी पण मला नाही वाटत। मग आमदार साहेब कुठं गेले आहे?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू नसून केवळ पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचं शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देणं आणि संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली। विलिनीकरणाच्या चर्चांना त्यांनी ठाम नकार देत अशा कुठल्याही चर्चा नाहीत असं स्पष्ट केलंय। तसंच राम मंदिर, सरकारची भूमिका आणि इतर राजकीय मुद्द्यांवर टीका करत त्यांनी भाजपवर विविध आरोप केलेत। रामाच्या नावावर राजकारण केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे। याशिवाय मुंबईतील पाणी व्यवस्थापन, मिसिंग लिंक प्रकल्प, खड्ड्यांची समस्या आणि कायदा सुव्यवस्थेवरही त्यांनी टीका केली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर अमरावती दौऱ्यावर होत्या। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इथं त्यांनी महिला जनसुनावणी घेतली। यात पूर्व नोंदणीशिवाय थेट येणाऱ्या तक्रारी देखील स्वीकारल्या गेल्या। महिलांना त्यांच्या समस्या थेट आयोगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाली। महिलांना समोरासमोर बसवून त्यांच्या तक्रारी, समस्या ऐकून घेऊन न्याय देण्यात आला। एकूण 81 तक्रारींपैकी 26 तक्रारीच आज निराकरण करण्यात आल्या। यामध्ये कौटुंबिक, पती-पत्नी वाद, संपत्ती आणि या वादाच्या तक्रारी होत्या। या प्रकरणामध्ये पोलिसांना 8 दिवसाची मुदत देण्यात आली। आजच्या जनसुनावणीमध्ये महिलांना न्याय मिळाला अशी भावना राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केली आहे। माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली। प्रत्येक पक्ष आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत असून दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि जनता त्यावेळी निर्णय घेते असं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या चर्चांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की अनेकांच्या भावना या संदर्भात आहेत, मात्र अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारनं तिजोरीची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं सांगत जे शक्य आहे तेच सरकार करत असून यात आणखी सुधारणा होईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं त्यांनी नमूद केलंय। जनगणना सुरू झाल्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना आणि आरक्षणासंदर्भातील प्रक्रिया पुढे जाईल असंही त्यांनी सांगितलंय। नाही, आता याची नक्की चर्चा कुठं सुरू आहे काय मला माहिती नाही, पण असं काही आज तरी मला माहिती नाही याच्यातलं काही। कधीपर्यंत आपल्याकडे राष्ट्रवादीकडे मिळू शकतो याबाबतचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील। त्यांची काय चर्चा झाली किंवा करणार आहेत काय मला माहिती नाही। आज माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी येणारच आहेत, तर या विषयाच्या संदर्भात मला काही अधिकार नसल्यामुळं मी यावर काही मत व्यक्त करू इच्छित नाही। पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। चर्चा सुरू आहे, अनेक लोकांची भावना तशी आहे, परंतु त्याबाबतचा निर्णय आमचे पक्षाचे वरिष्ठ नेतेच घेतील। आज तरी काही तशी चर्चा कुठं आहे असं मला वाटत नाही। साहेब, एका बाजूला पाऊस कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला सरसकट कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची अशी मागणी विरोधक करत आहे। आपली काय भूमिका आहे यावर? आपण असं आहे की शेवटी सरकारला तिजोरीचा अंदाज घेऊनच सगळे निर्णय घ्यावे लागतात। सरसकट कर्जमाफी व्हावी अशा प्रकारची जरी अपेक्षा असली तरी सुद्धा जे शक्य होतं ते सरकारने करायचा प्रयत्न केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पण जाहीर केलेलं आहे की याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करायची असतील त्या आम्ही फील्डवरचा सगळा अंदाज आल्याच्या नंतर याच्यामध्ये सुधारणा करू। शक्य आहे का सरसकट कर्जमाफी? नाही, आता याबाबत राज्याचे वित्तमंत्री आणि अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री आता एकच आहेत, त्यामुळे तेच जास्त सांगू शकतो। रोहित पवार याबाबत आंदोलन करतात, काय त्यांना तुम्ही आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, जरूर आंदोलन करावं। शेवटी सगळी परिस्थिती पाहून सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि त्याप्रमाणे सरकार घेईल निर्णय। मतदारसंघ पुनर्रचनेची चर्चा सुरू आहे, काय तुम्हाला वाटतं? तुम्ही अनुभवी नेते आहात, काय असं आहे की आता भारत सरकारने जनगणनेचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे आणि जनगणना आणि नंतर मतदारसंघाची पुनर्रचना, नंतर आरक्षण, या सगळ्या गोष्टी या एकदा जनगणना झाली की मग डिलिमिटेशन कमिशनची स्थापना होईल आणि डिलिमिटेशन कमिशन मग देशातल्या लोकसभांचे मतदारसंघ, विधानसभांचे मतदारसंघ हे लोकसंख्येच्या आधारावर ठरवेल आणि त्याच्यानंतर आरक्षणाचा प्रश्न हा त्याच्यातून मार्गी निघेल। 2029 पूर्वी सगळी प्रक्रिया व्हायला पाहिजे। दर 20 वर्षांनी जनगणना करावी
आणि डिलिमिटेशन करावं असं एक कायद्यातली तरतूद आहे, घटनेतली तरतूद आहे. तर साधारणतः त्याप्रमाणे आता ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. चंद्रपूरमधील भाजप अंतर्गत वादाबाबत प्रतिक्रिया देण्यास भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट नकार दिलाय. या विषयावर बोलायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विचारा असं त्यांनी सांगितलंय. तसंच आपण संघटनेच्या कामात हस्तक्षेप करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीवर बोलताना 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जात असून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही असा सरकारचा निर्णय असल्याचं सांगितलंय. ही कर्जमाफी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं दिली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. राम मंदिर आणि रामरक्षा पठणाच्या मुद्द्यावर बोलताना प्रभू श्रीरामावर विश्वास ठेवणाऱ्यांचं रक्षण होतं असं ते म्हणालेत. तर वैधानिक विकास महामंडळाच्या मागणीवर आपण केंद्र सरकारकडे निवेदन दिलं असून विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नियमाच्या अडचणीमध्ये या कर्जमुक्तीतून सुटणार नाही. ही कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्याई होळकरांच्या नावाची आहे. जसं त्यांच्या राज्यामध्ये सामान्यातल्या सामान्याला न्याय मिळायचा, तर त्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेत सामान्यातला सामान्य शेतकरी हा कर्जमुक्तीसाठी मला वाटतं की त्याची कर्जमुक्ती निश्चित होईल. चिंबूर आणि साकीनाकामधली घटना घडली, त्याच्यावर तुम्ही हास्यमुद्रा जी दिसून येते. राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे, मार्ग असल्याचं ते म्हणाले. यावर मी आता काही प्रतिक्रिया देणार नाही. या संदर्भामध्ये संबंधित जे कोणी असतात त्यांनी प्रतिक्रिया देणं योग्य असतं, कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो. राम मंदिर रामरक्षा पठण करणार आहे, त्यांनी भाजपकडून निशाणे चाललाय की पक्ष फोडण्यासाठी राम मंदिराचा प्रश्न वापरला. हे ठीक आहे, ते काय म्हणतील आणि काय म्हणतात यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही आहे. हां, रामरक्षा पठण करत असतील तर माझा विश्वास आहे की जो जो म्हणून रामरक्षा पठण करतो, प्रभू राम त्यांचं रक्षण करतो. आता जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाही रामरक्षा म्हणते, एवढं माझा विश्वास आहे. राम मंदिर तयार करण्यासाठी ज्या पद्धतीने योगदान तुमचंही राहिलेलं आहे, सागवान तुम्ही पाठवलं आहे बल्लारशाचं. आता ज्या पद्धतीनं वाद निर्माण झाला आहे, काही CCTV मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, देणगी जी आहे त्याचा अपहार झाला आहे. तुम्ही भाजप नेते म्हणून राम मंदिर आंदोलनात तुम्ही राहिलेले आहे, तुमच्या भावना काय? नाही, निश्चितपणे शिगापूजन करताना शिगा घेऊन गावोगावी फिरलो तेव्हा तर व्यवस्था नव्हत्या. मला आठवतं की स्कूटरवर आम्ही कितीतरी गावात गेलो. कार सेवा जेव्हा झाली तेव्हा कार सेवेतसुद्धा बाबरी मस्जिद जेव्हा ध्वस्त होत होती त्याचाही मी साक्षीदार आहे. माझ्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माझ्या पाठीशी मंदिर यही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे हा संकल्प माझ्या विवाहातही मी केला होता. वनमंत्री म्हणून प्रभू रामाच्या मंदिरासाठी मी काष्टही काय पाठवलं. तर निश्चितपणे जर तिथं दानपात्रामध्ये चोरी झाली असेल तर देव त्याला जी शिक्षा द्यायची ती देईलच, पण सरकार म्हणून अशांना कडक शिक्षा देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगीजी यांनी एकदा नव्हे अनेकदा सांगितलं की कितीही कसाही माणूस असू द्या, प्रभू रामाच्या राम मंदिरात चोरी करणाऱ्याला सोडल्या जाणार नाही. हे सांगितल्यावर माझा विश्वास आहे की योगी अशा चोर भोगीला निश्चितपणे कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाही. सध्या चंद्रपूर महापालिकेची वाद प्रचंड चर्चेत आहे. आज सुद्धा वाद झाला होता. खरं म्हणजे तर भाजपाची वेगळी ओळख आहे, शिस्ती करतात, तो दिसत नाही आहे. काल राडा सुद्धा झालेला आहे. मला माहीत नाही, कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब चालवत आहेत. त्यामुळे यावर काही विचारायचं असेल तर प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना विचारावं किंवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना विचारावं. या जिल्ह्याच्या कोणत्याही प्रश्नाबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही. मी पुन्हा सांगतोय, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत. तुम्हाला या संदर्भात जास्तीची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकामध्ये केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका.
पण तुम्ही बोलताय की मी बोलणार नाही, पण दुसरे जे समोरचे गटातले नेते ते सातत्याने बोलतायत ते तुम्हाला काय पाहिजे? बातमी पाहिजे का? मी जेव्हा सांगितलं मी बोलणार नाही. मी आता प्रतिज्ञा घेतली आहे, संपला विषय. तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतोय ना, तुम्ही त्या बुक डेपोमध्ये जा आणि तिथून माहिती घ्या काय आहे ते. कारण ते संघटना चालवत आहेत, ते सर्व जर जिल्ह्याचे निर्णय करत आहेत तर त्यांना माहिती. मी अलिप्त झालो आहे. माजी अर्थमंत्री म्हणून, माजी पालकमंत्री म्हणून तुम्ही जिल्ह्यातलं कुठले लक्ष घालणार नाही असं तुमच्या वक्तव्यावरून दिसतंय सध्या. मी संघटनेवर लक्ष घालणार नाही. विकासावर, जनतेच्या प्रश्नावर, धानाच्या बोनसवर, वैधानिक विकास मंडळावर, दक्ष भत्त्यावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगारांच्या संदर्भात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हे मी मांडेन. कारण तो जनतेने मला अधिकार दिला आहे. पक्षाने तिकीट दिली, जनतेने सांगितलं की पक्षाने दिलेल्या तिकीटच्या आधारावर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. तर मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडेन, ते सोडणार नाही. 2 दशकात चंद्रपूर आणि मुनगंटीवार भाजपाचा चेहरा म्हणून आपणच सातत्याने समोर दिसलेल्या महाराष्ट्रातील जनते चंद्रपूर होते, त्यामुळे स्वाभाविकपणे असे प्रश्न येतात आणि जे काही घडलं त्यामुळे हे सवाल. नाही, मग आता कल्याण म्हणून जर माननीय प्रदेश अध्यक्ष चंद्रपूरच्या संघटनेचं कल्याण करण्याचा त्यांनी निर्णय केला असेल तर मग आपण वाट पाहिली पाहिजे. शेवटी ज्यांना गाडी चालवण्याचा अधिकार दिला, मागून आपण सूचना करून त्यांना डिस्टर्ब करण्याचं काही कारण नाही. त्यांनी निर्णय केल्यावर आता पुढचं सर्व काही ते पाहतील. हे कल्याणमधलं आणि मुंबईजवळचं कल्याण की इकडलं कल्याण नेमकं नाही, आता कल्याण शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तो तुम्ही घ्यायचा. चंद्रपूर मी कल्याण या शब्दामध्ये दोन्ही अर्थ आहे. गावाचंही नाव कल्याण आहे आणि संघटनेचं कल्याण करण्याची जबाबदारी आहे. यानंतर त्यांच्यावर पूर्ण जबाबदारी आम्ही दिली आहे. वैज्ञानिक महाविकास मंडळ स्थापन झालेलं आहे, त्या संदर्भात तुम्ही माननीय अमितभाईंना भेटायला आश्वासन दिलं आहे. आमचे अभ्यासू राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारांनी अतिशय मनापासून सांगितलं की मी सोबत आहे. मी 51 आमदारांच्या सह्यांचं निवेदन हे वैधानिक विकास मंडळ करण्याबाबत माननीय अमितभाईंना दिलेलं आहे. 51 आमदारांनी विदर्भ मराठवाड्याच्या सह्या करून मागणी केली आहे की वैधानिक विकास मंडळ झालं पाहिजे आणि माननीय अमितभाईंचा वेळ 10 तारखेनंतर आम्ही निश्चित घेणार. एक प्रश्न असा आहे भाऊ, चंद्रपूर जिल्ह्याला असा कोणता शाप आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये इतके टोकाची वाद काय, राजकीय कार्यकर्ते सोशल मीडियावर चर्चा करू लागले आहेत? नाही, मला असं वाटतं की तुमचं माझ्यावर प्रेम कमी आहे, मला माहिती आहे. तुम्ही मग चंद्रपूरमध्ये का बंदिस्त करताय? महाराष्ट्र आहे ना माझ्यासाठी. तुम्ही वारंवार चंद्रपूर करून काय मग बंदिस्त करण्याचा प्रयत्न करता का? तुम्ही एकीकडे मगा विचारता, मग दुसरीकडे जाऊन तिकडे विचारता. तुमचे 2-3 व्हिडिओ मी पाहिले आहे ना. त्यामुळे आता ह्याच्यात तुम्ही गुंतवू नका, मी गुंतणार नाही. तुम्ही कसाही प्रश्न विचारता. चंद्रपूरचे वाघ संपूर्ण राज्यात फेमस आहे. चंद्रपूरचे वाघ संपूर्ण देशभरात आणि राज्यात फेमस आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे असे सवाल येतात. नाही, पण चंद्रपूरचे वाघ फेमस आहे ते देशात आहे. तुम्ही त्याला मर्यादित करून पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना निश्चितपणे इशारा आहे की तुम्ही कशाला चंद्रपुरात बंदिस्त करता. तुम्ही आज विश्वास नांगरे पाटलांची सुद्धा भेट घेणार आहे, नेमकं काय प्रयोजन? नाही, काही नागपूरमधल्या घटनांच्या संदर्भात काही शिष्टमंडळ, काही निवेदनं आहे. तुम्ही आत्ता बघितलं असेल नागपूरच्या विद्युत विभागात काम करणाऱ्यांना 1.5 वर्षापासून पेमेंट झाले नाही. आता ते नागपूरचे सर्व असोसिएशनचे लोक मला भेटलेत. आता मी माननीय लोकेश चंद्र साहेबांशी बोललो, चीफ इंजिनियरशी बोललो. आता त्यांचं पेमेंट आम्ही काढून देऊ असं त्यांनी सांगितलं. आता नागपूर या देशाचं हृदयस्थानी आहे. इथं असणारा कोणताही सामान्यातला सामान्य माणूस हा अडचणीत असूनही भावना आहे. तर तुम्ही मग चंद्रपूरहून अटकताय. मी नागपूरचे प्रश्न सोडवा.